काही दिवसांमध्ये दक्षिण पूर्व आशियामधल्या इंडोनेशिया या देशावरती निसर्गाची वक्रदृष्टी बघायला मिळाली। कारण या देशाला आधी भूकंप, मग ज्वालामुखी आणि त्यानंतर एका चक्रीवादळामुळे आता अतिवृष्टीचा देखील सामना करावा लागतोय। हजारो बेटांनी मिळून बनलेल्या इंडोनेशियामधली अनेक बेटं आज याच अतिवृष्टीचा मारा सहन करतायत आणि त्यामुळे इथलं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय। घरं उद्ध्वस्त झाली, रस्ते, रेल्वे मार्ग वाहून गेले, मोठमोठे पूल उखडले गेले। हे सगळं घडतंय दक्षिण पूर्व आशियातल्या इंडोनेशियामध्ये। इंडोनेशिया आजवरच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देतोय। तुफान पाऊस, भूस्खलन यामुळे इंडोनेशियातल्या वेस्ट सुमात्रा आणि इतर अनेक भागात 300 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागलाय, तर हजारो कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। इंडोनेशिया जवळच्या मलाक्का सामुद्रधुनीमध्ये सेन्यार नावाचं वादळ निर्माण झालं। सेन्यारमुळे इंडोनेशियात प्रचंड पाऊस, महापूर, हजारो घरं पाण्याखाली। भूस्खलनामुळे दळणवळण सेवा विस्कळीत। इंडोनेशियासह मलेशिया, थायलंडमध्येही हाहाकार। सध्या इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशियात अतिवृष्टीनं कहर केलाय। वादळामुळे अतिवृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडले गेलेत। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र पुढचे काही दिवस आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं चिंतेचे ढग दाटून आलेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। सनबर्न फेस्टिवल